वृषभ राशीच्या मित्रांनो, गेल्या आयुष्याच्या आठवणींमध्ये हरवू नकोस, कारण जे नशिबात लिहिलं आहे त्याची तक्रार करू नकोस. जे व्हायचं आहे ते होणारच, त्यामुळे उद्याची चिंता करत आजची हास्य संपवू नकोस. हंस मरण्याआधी सुद्धा गातो आणि मोर नाचताना सुद्धा रडतो. आयुष्याचं हेच तत्वज्ञान आहे. दुःखाची रात्र झोप येत नाही आणि आनंदाची रात्र कोणी झोपत नाही. स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक धैर्यवान असतात. संकटाच्या क्षणी त्या वाकत नाहीत, तर त्या सामोरं जातात. पुरुषांच्या तुलनेत एक स्त्री 6 पट अधिक साहसी आणि समजूतदार असते. गंभीर परिस्थितीतही त्या आपल्या समजूतदारपणाने तोडगा काढतात आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता त्यांच्यात असते. त्यांचं भावनिक असणं ही कमजोरी नसून अंतर्गत ताकद असते, जी त्यांना प्रत्येक स्थितीत स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यास मदत करते. वृषभ राशीच्या मित्रांनो, स्त्रियांना पुरुषांपेक्षा अधिक भूक लागते, कारण त्यांची शारीरिक रचना अशी आहे की त्यांना जास्त ऊर्जा लागते. त्यामुळे त्यांना भरपूर आणि पौष्टिक अन्न घेण्याची गरज असते. हे त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे आणि म्हणूनच त्यांना फिट राहण्यासाठी अधिक कॅलोरी लागतात. आज आपण कुंभ राशीच्या व्यक्तींविषयी बोलणार आहोत. 17 जून मंगळवारचा दिवस कुंभ राशीसाठी कसा असेल, कोणत्या गोष्टींपासून त्यांना सावध राहावं लागेल आणि त्यांना कोणकोणत्या शुभ बातम्या मिळू शकतात हे आपण जाणून घेणार आहोत. पारिवारिक जीवन, व्यवसाय, प्रेमसंबंध, आरोग्य या सगळ्याचा सविस्तर अभ्यास आज आपण करणार आहोत. जो कोणी आपल्या चॅनेलवर नवीन आहे, त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवावं. आणि आज हनुमानजींचा दिवस आहे, म्हणून कमेंट बॉक्समध्ये जय श्री राम, जय हनुमान जरूर लिहा. ह्या मंत्राच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात मोठा बदल होईल. वृषभ राशीच्या मित्रांनो, आज तुमचा आत्मविश्वास आणि काम वेळेत पूर्ण करण्याची क्षमता तुम्हाला एक वेगळी ओळख देईल. जीवनसाथीच्या एखाद्या अचानक कामामुळे तुमच्या योजना थोड्या विस्कळीत होऊ शकतात. आर्थिक दृष्टिकोनातून सुधारणा होईल आणि तुमच्यासाठी आवश्यक वस्तू खरेदी करणं सोपं होईल. कुटुंब आणि मुलांसोबत वेळ घालवल्यामुळे तुम्हाला नव्या ऊर्जेची प्राप्ती होईल. आज तुम्हाला आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावं लागेल. रागाच्या भरात तुमची कामं बिघडू शकतात. आज कुणालाही पैसे उधार देणं टाळा. प्रेमसंबंधाच्या बाबतीत ग्रह तुमच्या बाजूने आहे, त्यामुळे तुमचा दिवस तुमच्या आवडीनुसार जाईल. जोडीदारासोबत उत्तम वेळ घालवाल. त्यांच्यासोबत घालवलेला क्षण तुम्हाला किती आनंद देईल याची कल्पनासुद्धा नसेल. वृषभ राशीच्या मित्रांनो, प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस सुंदर जाईल. भाग्य तुमच्या पाठीशी असेल आणि जुनी कामं पूर्ण होतील. कधी काळी राहिलेली चिंता आता मिटू लागेल. तुम्ही व्यवसायात नव्या योजना बनवू शकता. सामाजिक कामात भाग घेऊन शेजाऱ्यांची प्रशंसा मिळवू शकता. आज तुमच्यासाठी विवाह प्रस्ताव येऊ शकतो आणि घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. गायीला गूळ द्यावा, यामुळे कुटुंबात सुख आणि समृद्धी वाढेल. ध्यान आणि योग केल्यामुळे तुम्हाला केवळ आध्यात्मिकच नव्हे तर शारीरिक लाभही होईल. मागील प्रयत्नांचे फळ तुम्हाला मिळेल आणि तुमचं भाग्य तुमच्या बाजूने असेल. मुलांना शाळेच्या कामात तुमची मदत लागेल. वृषभ राशीच्या मित्रांनो, प्रेमसंबंधात थोडं अंतर निर्माण होऊ शकतं, त्यामुळे एकमेकांच्या भावना समजून घेणं आवश्यक आहे. ऑफिसमध्ये सहकारी तुमचं अधिक चांगलं समजून घेण्याचा प्रयत्न करतील. आज काही सकारात्मक बातमी मिळू शकते. तुमचं चांगलं प्रदर्शन अपेक्षित आहे. काही गोष्टींत बदल करावे लागतील, पण हे बदल तुमच्यासाठी योग्य ठरतील. व्यवसायात नवीन गुंतवणूक करून फायदा होईल. करिअरमध्ये बदल दिसून येतील. सरकारी कामात लाभ होईल. कौशल्यपूर्ण वागणुकीने समस्या सोडवता येतील. वाहन चालवताना काळजी घ्या, अपूर्ण कामं पूर्ण होतील.
जीवनसाथीशी संबंध गोड होतील. कामात निष्काळजीपणा करू नका. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचा पूर्ण सहकार्य मिळेल. आजचा दिवस धार्मिक कामात जाईल. एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची शक्यता आहे. नोकरीच्या संधी मिळतील. कुटुंबासोबत परदेश प्रवासाची योजना होईल. लव्हमेटसोबत बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. व्यवसायात दोनपट नफा होईल. वडिलांकडून एखादा सरप्राईज मिळू शकतो. भावंडांबरोबर रात्री जेवणाचा कार्यक्रम ठरू शकतो. वृषभ राशीच्या मित्रांनो, गणपती बाप्पाला हिरव्या रंगाचं वस्त्र अर्पण करा. यामुळे प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. अशा गोष्टीत सहभागी व्हा ज्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. खर्च वाढल्यामुळे आर्थिक तणाव येऊ शकतो, त्यामुळे काही योजना थांबू शकतात. संध्याकाळी मित्रांसोबत वेळ घालवणं मजेशीर ठरेल. सुट्टीचा प्लॅन तयार होईल. आपलं वागणं संतुलित ठेवा कारण तुमची मैत्री यातून तुटू शकते. अचानक एखाद्या सर्जनशील कामात यश मिळेल. प्रसिद्धी आणि ओळख मिळेल. खासगी माहिती उघड करू नका. जोडीदारावर राग काढल्यास त्याची प्रतिक्रिया लगेच मिळेल. त्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवा. आळस टाळा आणि वेळेत काम पूर्ण करा, यामुळे यश मिळेल. खर्च करताना विचार करा. घरात स्नेही व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे वातावरण तणावपूर्ण होईल. आपल्या कामासाठी इतरांवर दबाव टाकू नका. दुसऱ्यांच्या इच्छा आणि आवडीनिवडी समजून घेणे तुमच्यासाठी समाधानदायक ठरेल. वृषभ राशीच्या मित्रांनो, प्रवास होऊ शकतो. ऑफिसमधील सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश राहतील. नवीन काम सुरू करायला आजचा दिवस अनुकूल आहे. थांबलेली आणि योजलेली कामं पूर्ण होतील. मित्रांसोबत लांब ड्राईव्हवर जाऊ शकता. नवीन व्यवसायात गुंतवणूक केल्यास लाभ मिळेल. जर तुम्ही जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस त्यासाठी शुभ आहे. ऑफिसमधील कामासाठी मागील कंपनीचा अनुभव उपयोगी पडेल. सकाळी सूर्याला समोर या मंत्राचा 11 वेळा जप करा. आरोग्यासाठी हे लाभदायक ठरेल. व्यसन सोडण्यासाठी हा दिवस अत्यंत योग्य आहे. पैसा कमावण्यासाठी नवीन संधी मिळतील. आपसातील गैरसमज दूर करा आणि ती गोष्ट इतरांसमोर आणू नका अन्यथा बदनामी होऊ शकते. आज तुम्हाला वाटेल की तुमच्या प्रेमाच्या दुनियेचं काही वेगळंच अस्तित्व आहे. प्रेम ही जगातली प्रत्येक दुखण्यावरची औषधं आहे. वृषभ राशीच्या मित्रांनो, सहकाऱ्यांमुळे थोडा तणाव वाटू शकतो. नवीन काम सुरू करू नका आणि रागावर नियंत्रण ठेवा. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. जुनं कर्ज फेडता येईल. फालतू खर्च टाळा. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील. आजच्या दिवशी स्वतःवर विश्वास ठेवा, यश तुमच्या वाट्याला येईल. आपल्या जीवनशैलीत समतोल ठेवून इतरांना प्रेरणा द्या. आज जुने वाद मिटवा कारण उद्या उशीर होऊ शकतो. जोडीदार निवडताना आतल्या आवाजाकडे लक्ष द्या. आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्यांपासून दूर राहा. प्रेमसंबंधात चढउतार असतील. अजूनही त्या नात्यात स्थिरता नाही. त्यामुळे अधिक भावनिक होऊ नका. संतुलन ठेवा. आज तुमचा शुभ अंक आहे 7. शुभ रंग आहे पारदर्शक आणि गुलाबी. उपाय: आपल्या इष्टदेवाची शिसे धातूची मूर्ती घरी स्थापून पूजन करा. यामुळे नोकरी व व्यवसायात उन्नती होईल. वृषभ राशीच्या मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे अभिप्राय कमेंट्समध्ये नक्की लिहा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत राधे राधे मित्रांनो.